नमस्कार मित्रांनो, आता आम्ही लडाख मधील अतिशय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणी आलो आहोत, ते म्हणजे सिंधू नदी. आपल्या समोर वाहणारी ही आहे महान सिंधू नदी. सिंधू नदीला भारताच्या इतिहासात आणि संस्कृतीत खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या देशाचे नाव इंडिया आणि हिंदुस्थान हे देखील याच नदीवरून पडल्याचे मानले जाते. या ठिकाणी उभं राहिल्यावर एक वेगळीच भावना मनात निर्माण होते. हजारो वर्षांची इतिहास आणि संस्कृती जणू या नदीमध्ये प्रवासासोबत वाहताना जाणवते. आजूबाजूला उंच पर्वतांच्या स्वच्छ वातावरण आणि शांतपणे वाहणारी सिंधू नदी हे दृश्य खूपच मनमोहक आहे. चला मित्रांनो, या ऐतिहासिक आणि पवित्र सणाचा अनुभव घेऊया आणि सिंधू नदीला मनापासून वंदन करूया. हिमालयाच्या कुशीतून वाहणारी सिंधू नदी ही केवळ एक नदी नाही, तर भारतीय संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या नदीच्या किनारी उभं राहिल्यावर मनात अभिमान, शांतता आणि निसर्गाविषयी आदर निर्माण होतो. ज्या नदीवरून आपल्या देशाला ओळख मिळाली, त्या सिंधू नदीच्या काठी उभं राहण्याचा अनुभव खरोखर अविस्मरणीय आहे. लडाखच्या प्रवासात अनेक सुंदर ठिकाण पाहायला मिळतात, पण सिंधू घाट हा इतिहासात, संस्कृतीत आणि निसर्ग यांच्या एक अद्भुत संगम आहे. जय हिंद. लेट झालो यायला. आपण आता म्हटलं जाताना आपल्याला वाटेत सिंधू नदी लागली. सिंधू नदी आपलं शूट झालंय, आपण जाऊया. नमस्कार मित्रांनो, ठिकशे मठाकडे जात असताना वाटेत आपल्याला आणखी एक ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाण दिसले, ते म्हणजे शे पॅलेस. म्हणून आता आम्ही शे पॅलेस पाहण्यासाठी आलो आहोत. एकेकाळी हा राजवाडा राजघराण्याची राजधानी आणि निवासस्थान होता. त्यामुळे या ठिकाणाला लडाखच्या इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. डोंगराच्या उंच टेकडीवर बसलेल्या या राजवाड्याच्या दुरूनच पाहिल्यावर खूप आकर्षक दिसतो. येथे आजूबाजूचा परिसर, पर्वतरांगा आणि सिंधू खोऱ्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. या राजवाड्यामध्ये भगवान बुद्धाची भव्य तांब्याची मूर्ती आहे, जी लडाखची सर्वात मोठ्या मूर्तीपैकी एक मानली जाते. इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो. चला तर मित्रांनो, आता आपण शे पॅलेस ची सफर करूया आणि लडाखच्या राजेशाही इतिहासाची एक झलक पाहूया. शे पॅलेस हा लडाखचा वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे. शेकडो वर्षापूर्वीचे वास्तुकलेचे सौंदर्य आणि आजूबाजूचा निसर्ग यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खास आकर्षक ठरते. लडाख मध्ये प्रत्येक वळणावर इतिहास भेटतो आणि शे पॅलेस त्यापैकी एक सुंदर अध्याय आहे. राजेशाही इतिहास, अध्यात्म आणि हिमालयाचं सौंदर्य हे सगळंच एका ठिकाणी अनुभवायचं असेल तर शे पॅलेसला नक्की भेट द्या. चला आता पुढे आपल्या लेह लडाखच्या सफरीचा प्रवास सुरू ठेवूया. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही लडाख मधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध बौद्ध मठांपैकी एक असलेले थिक्से मठ, त्याला थिक्से मॉनेस्ट्री असे बी म्हटले जाते. डोंगराच्या उतारावर बसलेला हा भव्य मठ दुरूनच पाहिल्यावर एखाद्या राजवाड्यासारखा दिसतो. त्यामुळे लडाखच्या येणाऱ्या जवळपास प्रत्येक पर्यटन या ठिकाणी भेट देतो. हा मठ सुमारे 12 मजली असून येथे अनेक प्रार्थना कक्ष, बौद्ध धर्मग्रंथ आणि भव्य मूर्ती पाहायला मिळते. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भगवान बुद्धांची सुमारे 15 मीटर उंच भव्य मूर्ती. ही मूर्ती पाहिल्यानंतर मनात एक वेगळीच शांतता आणि आदरणीयता भावना निर्माण होते. थिक्से मठातून आसपासच्या दऱ्या, पर्वत आणि सिंधू खोऱ्याचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन अशा दोन्ही दृष्टीने खूप महत्वाचे आहे. चला मित्रांनो, आता आपण या सुंदर आणि ऐतिहासिक मठाची सफर करूया आणि लडाखच्या संस्कृतीचा आणखीन जवळून अनुभव घेऊया. थिक्से मठाचे 50 रुपये पर हेड तिकीट आहे. आता आपण थिक्से मठाकडे जात आहोत. थिक्से मठ हा लडाख मधील बौद्ध संस्कृतीचा एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे. शांत वातावरण, प्रार्थनेचे मंत्र आणि हिमालयाच्या कुशीत वसलेला हा मठ प्रत्येक पर्यटकाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. लडाखचे सौंदर्य डोळ्यांना भुरळ घालते, तर थिक्से मठ मनाला शांतता देते. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर थिक्से मठाला नक्की भेट द्या. बुद्धम शरणम गच्छामि.
शांती स्तूप. आता आपण शांती स्तूपला जात आहोत. आता आम्ही तिकडे चाललोय शांती स्तूपला. असा रस्ता आहे डोंगरातनं. ही पूर्ण लेह लडाख सिटी. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही लेह मधील अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण असलेले शांती स्तूप येथे आलो आहोत. लेह शहराच्या उंच टेकडीवर वसलेले हा शांती स्तूप जगभरातील पर्यटनाला आकर्षित करतो. हा स्तूप शांतता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यासाठी बांधण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळी प्रसन्नता आणि शांतता जाणवते. येथून संपूर्ण लेह शहर, आसपासच्या पर्वतरांगा आणि हिमालयाच्या अप्रतिम विरहम दृश्य पाहायला मिळते. विशेष सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य खूपच सुंदर दिसते. शांती स्तूप हा केवळ धार्मिक स्थळ नाही तर लेह मधील सर्वात सुंदर व्ह्यू पॉइंट पैकी एक आहे. चला मित्रांनो, आता आपण या सुंदर ठिकाणी अनुभव घेऊया आणि येथून दिसणाऱ्या लेह शहराच्या अप्रतिम दृश्याचा आनंद घेऊया. शांती स्तूपला आलोय आता आपण. 50 रुपयाचं तिकीट आहे पर हेड. चला आता शांती स्तूपला जाऊया. आपण संध्याकाळच्या वेळेसच आलेलो आहोत शांती स्तूप बघायला. खूप छान आहे. हिमालयाच्या कुशीत असलेला शांती स्तूप हा शांतता आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे. येथून दिसणारे लेह शहर, दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा आणि निळेशार आकाश हे दृश्य मनात कायमचे घर करून जाते. काही ठिकाण डोळ्यांना सुंदर वाटतात तर काही ठिकाण मनाला शांत करतात. शांती स्तूप हे दोन्ही अनुभव एकाच वेळी देते. लेहला आलात आणि शांती स्तूप पाहिलं नाही तर लेहचं एक सुंदर रूप पाहायचं राहून जाईल. हर हर महादेव. आणि मार्ग घेतलेला पुढे सुरूच आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या 10व्या दिवसाचं रात्रीचं जेवण बोलवलं आहे आपण. सकाळी आपण नाश्ताच केला होता आणि दुपारी थोडंसं केळी वगैरे खाल्ली आणि सटरपटर पाणी भेळपुरी वगैरे. त्याच्यामुळं दुपारचं जेवण काही केलं नाही आपण. सकाळी फक्त नाश्ता केला होता. आणि आता रात्रीच्या जेवणाला आपण अंडा भुर्जी, चपाती आणि लोणचं असं बोलवलेलं आहे. तर आता आपण जेवण करूया. मित्रांनो, आजचा दिवस खूपच सुंदर आणि अनुभवांनी भरलेला ठरला. आज आपण लेह मधील अनेक प्रसिद्ध ठिकाणी भेट दिली. हिल ऑफ फेम मध्ये आपल्या वीर जवानांना शौर्याचा सलाम दिला आणि शांततेत अनुभवलेले सिंधू घाटी येथे सिंधू नदीचे दर्शन घेतले. शे पॅलेस, थिक्सी मठ आणि अखेर शांती स्तूपा येथे दिवसाचा शेवट केला. आज दिवसभर लडाखचा इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. आता आम्ही होम स्टेवर परतलो आहोत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मार्ग घेतलेल्या परिवारासोबत जोडलेले राहा. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आम्ही हे सुंदर क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर मित्रांनो, आजचा दिवस इथे संपवतो. पुढचा ब्लॉग नक्की बघा. शुभरात्री मित्रांनो. बाय. टेक केअर.